या कोर्समधलं जो पहिला पेपर आहे, या पहिल्या पेपरमधल्या पहिल्या प्रकरणामध्ये काही संकल्पना आहेत. त्या संकल्पनांची चर्चा मी आत्ता करणार आहे. पहिली जी सगळ्यात महत्त्वाची संकल्पना या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे ग्रामस्वराज्याची संकल्पना. ग्रामस्वराज्याची जी संकल्पना आहे ती मूलतः महात्मा गांधींच्या विचारामधनं मांडली गेलेली संकल्पना आहे. ग्रामस्वराज्य म्हणजे काय, तर गांधीजींना स्वयंपूर्ण खेडी ही अपेक्षित होती. म्हणजे आत्ता ज्या स्वरूपामध्ये गाव आहे त्या स्वरूपामध्ये तसंच गाव राहावं अशी काही त्यांची अपेक्षा नव्हती. गावामध्ये आमूलाग्र बदल होणं हे त्यांना जरुरीचं वाटत होतं. त्यातनं त्यांनी ग्रामस्वराज्याची किंवा स्वयंपूर्ण खेड्यांची संकल्पना मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. गावं आत्मनिर्भर व्हावी यासाठी गांधींनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात. 1934 साली ग्रामोद्योग संघाची त्यांनी स्थापना केली आणि या प्रकारे वेगवेगळे संघ, वेगवेगळ्या संस्था या गांधीजींनी स्थापन केलेल्या होत्या. त्याच्यातनं प्रयत्न काय होता की जेणेकरून गावामधले जे काही स्थानिक पातळीवरचे रोजगार आहेत त्यांचं पुनरुज्जीवन केलं जाऊ शकेल का, गावं आत्मनिर्भर व्हावी यासाठी गांधीजींनी वेगवेगळे प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात. 1934 साली ग्रामोद्योग संघाची स्थापना गांधीजींनी केली आणि त्याद्वारे गावामध्ये जे स्थानिक उद्योग आहेत, जे वंशपरंपरागत चालत आलेले वेगवेगळे उद्योग आहेत त्यांचं पुनरुज्जीवन करता येऊ शकतं का यासाठीचे काही प्रयत्न हे त्यांनी सुरू केलेले आपल्याला पाहायला मिळतात. गावामध्ये चालत आलेले अनेक परंपरागत उद्योग होते. उदाहरणार्थ पाम वृक्षापासून गुळ बनवण्याचा व्यवसाय असू शकेल किंवा चप्पल बूट बनवण्याचे व्यवसाय असू शकतील. निरनिराळ्या प्रकारचे व्यवसाय जे आहेत ते गावांमध्ये उपलब्ध होते, ते वंशपरंपरेने चालत येत होते. इथे एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की याचा अर्थ गांधीजींना असं वाटत नव्हतं की हे सगळे व्यवसाय ज्या जाती करत होत्या त्याच जातींकडे ते व्यवसाय राहावेत आणि त्या जातींना त्या व्यवसायातनं मुक्त होण्याची संधी मिळू नये असं ते अजिबातच म्हणत नव्हते. त्यांचा हा आग्रह असा होता की गावं जर स्वयंपूर्ण करता आली तर त्यासाठी गावात जे व्यवसाय पहिल्यापासून उपलब्ध आहेत त्या व्यवसायांचं जर आपण पुनरुज्जीवन केलं तर गावातल्या लोकांना नोकरीसाठी शहरांकडे धावावं लागणार नाही. आणि शहरांमध्ये गेल्यानंतर आपण पाहतो की तिथं कशा प्रकारचं धावतं आयुष्य आणि विपन्नावस्था ही लोकांच्या वाट्याला येत असते. ती टाळण्यासाठी म्हणून गावामध्ये जे व्यवसाय परंपरागत दृष्टीने उपलब्ध आहेत त्याच व्यवसायांचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न त्यांनी ग्रामोद्योग संघाच्या माध्यमातून केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मगाशी मी उल्लेख केला पाम वृक्षापासून गुळ बनवण्याचा. हा जो व्यवसाय आहे हा परंपरागत चालत आलेला व्यवसाय आहे. पाम वृक्ष जो होता तो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की बांधांवरती लावण्यात येत असे आणि त्याच्यापासून जो रस मिळायचा त्या रसापासून गुळ बनवला जात असे. याच्या उलट ज्यावेळेला मोठ्या उद्योगधंद्यांची संकल्पना पुढे आली आणि ऊसापासून साखर बनवण्याची ज्यावेळेला कल्पना पुढे आली त्यातनं एकरच्या एकर जमीन ही ऊसाखाली गेली. त्याच्यामुळे जी आपली रोजची अन्नधान्य आहेत, गहू असेल, तांदूळ असेल यासारखी जी अन्नधान्य आहेत त्याची टंचाई भासायला लागली आणि त्याची टंचाई भासल्यामुळे आपल्याला बाहेरच्या देशामधनं ही अन्नधान्य मागवून घ्यावी लागली. हे आपल्याला टाळता येणं शक्य आहे का याचा विचार गांधीजींनी केला. त्यांनी असा विचार मांडला की जर अशा पद्धतीने गावातल्या उद्योगांचं जर आपण पुनरुज्जीवन केलं तर त्याच्यामधनं अनेक प्रश्न सुटतील. म्हणजे गावातल्या लोकांना तर रोजगार उपलब्ध होईलच पण त्याच्या बरोबरच आपल्याला बाहेरच्या देशांवरती अवलंबून राहणार नाही. आपल्या अन्नधान्यांच्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला दुसऱ्यापुढे हात पसरावा लागणार नाही. या दृष्टीने त्यांनी वेगवेगळे विचार, वेगवेगळे प्रकल्प हे राबवलेले असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या सगळ्या मागचा उद्देश असा होता की गावं स्वयंपूर्ण व्हावी आणि आत्मनिर्भर व्हावी. गावांच्या विकासाचा प्रयत्न हा नंतरही केला गेला, स्वातंत्र्यानंतरही करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र याच्यामध्ये विकासाचं जे एकूण प्रारूप स्वीकारलं गेलं, विकासाची जी पद्धती स्वीकारली गेली ती प्रामुख्याने मोठ्या उद्योगधंद्यांना बढावा देण्याची आणि त्याच्या अनुषंगाने गावांचा विकास साधण्याचा प्रयत्न हा आपल्याला केला गेलेला दिसतो. याच्यामुळे काय झालं की गावामध्ये आज ऊस पिकतो किंवा टोमॅटो पिकेल किंवा ज्वारी, गहू, वेगवेगळे अन्नधान्य पिकतील पण वेगवेगळ्या कारणासाठी आजही गावं ही शहरांवरती अवलंबून आहेत. म्हणजे आपला ऊस जो आहे हा ऊस कारखाना कधी उचलेल याची चिंता ही शेतकऱ्याला वाटते.
किंवा शहरामध्ये जे काही टोमॅटोचे भाव असतील, फळभाज्यांचे जे भाव असतील, ते भाव आपल्या पिकाला योग्य ते मिळतील की नाही, ते मिळाले तर आपल्याला फायदा आहे याची चिंता शेतकऱ्याला जाणवते. असं वेगवेगळ्या प्रकारे आपण जर शहरावरती अवलंबून असू तर त्याच्यातनं आपल्या विकासाची चिंता ही आपल्याला वाटत राहील आणि ती चिंता वाटल्यामुळे आपण पूर्णपणे आत्मनिर्भर हे काही होणार नाही. आत्मनिर्भर होण्यासाठी विकासाचं वेगळं एक प्रारूप स्वीकारण्याचा आग्रह हा गांधीजींनी घेतला आणि त्यातनं त्यांनी ग्रामस्वराज्याची संकल्पना ही मांडलेली पाहायला मिळते. ती संकल्पना जी आहे ती आपल्याला काही कारणामुळे स्वातंत्र्यानंतर स्वीकारता आली नाही, जसेच्या तशी स्वीकारली गेली नाही. मात्र ती आपण पुढे मागे स्वीकारायला हवी या उद्देशाने आपल्या संविधानामध्ये मार्गदर्शक तत्वांमध्ये या संदर्भातला उल्लेख हा करण्यात आलेला आहे. त्याची चर्चा आपण वेगळ्या संकल्पनेमध्ये करणार आहोत. आर्थिकदृष्ट्या ज्या प्रकारे गावं आत्मनिर्भर असावीत असा गांधीजींचा आग्रह होता, त्याचप्रमाणे या गावांमधल्या विषमतेचं पूर्णपणे निर्मूलन व्हावं हे सुद्धा त्यांना ग्रामस्वराज्याच्या दृष्टीने आवश्यक वाटत होतं. गावातली विषमता दूर व्हावी, जातीवर आधारित भेदभाव दूर व्हावा हा त्यांचा आग्रह होता. त्याचप्रमाणे स्त्रियांना सन्मानाने वागवलं जावं हा देखील त्यांचा आग्रह होता. याच्या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाचा विचार हा गांधीजींच्या ग्रामस्वराज्याच्या संकल्पनेत येतो आणि तो विचार म्हणजे गावांमध्ये स्वच्छतेचा विचार हा त्यांनी प्रामुख्याने मांडलेला पाहायला मिळतो. स्वच्छता आली तरच आरोग्य येईल आणि म्हणून स्वच्छतेचा आग्रह हा गांधीजींनी घेतला आणि त्याच्यामधनं आपल्याला ग्रामस्वराज्याची संकल्पना ही स्वच्छतेच्या दृष्टीनेही मांडण्याचा प्रयत्न हा त्यांनी केलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तेव्हा अशा वेगवेगळ्या स्तरावरती ग्रामस्वराज्याची संकल्पना ही आपल्याला गांधीजींच्या विचारामधनं पाहायला मिळते. आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भरता, सामाजिक पातळीवरती विषमतेचा अभाव आणि गावामधील स्वच्छता आणि आरोग्य याला अत्यंत महत्वाचं प्राधान्य या तिन्ही चारी गोष्टींच्या माध्यमातून ग्रामस्वराज्याची संकल्पना ही आपल्याला समजून घ्यायला हवी. आपण ग्रामस्वराज्याच्या संकल्पनेची चर्चा केली. त्याबद्दल बोलत असताना मी मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख केला होता. मार्गदर्शक तत्व म्हणजे काय? आपल्या संविधानामध्ये 2 प्रकारचे अधिकार हे नागरिकांना देण्यात आलेले आहेत. एक प्रकारचे जे अधिकार आहेत त्याला आपण मूलभूत अधिकार असं म्हणतो आणि दुसरे जे अधिकार जे स्वतंत्र झाल्यानंतर लगेचच नागरिकांना देणं शक्य नव्हतं, पण ते अधिकार नागरिकांना जेव्हा शक्य होईल तेव्हा देणं संविधानकर्त्यांना आवश्यक वाटलं, त्या सर्व अधिकारांचा समावेश हा मार्गदर्शक तत्वांमध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे मार्गदर्शक तत्वांमधील जे काही अधिकार आहेत त्यांची परिपूर्ती जर झाली नाही तर त्यासाठी आपण काही न्यायालयात दाद मागू शकत नाही. पण राज्यकारभार करत असताना सरकारला मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने ही तत्व ही स्वीकारण्यात आलेली आहेत. या तत्वांमध्ये कलम 40 नुसार ग्रामस्वराज्याची संकल्पना थोड्याफार प्रमाणामध्ये स्वीकारण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. कलम 40 मध्ये असं म्हटलेलं आहे की स्वयंपूर्ण पद्धतीनं ग्रामपंचायत उभारणं हे राज्यसंस्थेचं कर्तव्य असेल, राज्यसंस्थेची जबाबदारी असेल. या दृष्टीने आपल्याला ग्रामस्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा थोडा बहुत प्रयत्न झालेला पाहायला मिळतो. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कलम 40 नुसार हा देण्यात आलेला जो अधिकार आहे हा काही न्यायालयात दाद मागता येण्यासारखा अधिकार नाही, पण ते मार्गदर्शक अशा स्वरूपाचं तत्व असल्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या 60-65 वर्षाच्या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने हे ग्रामस्वराज्याचं जे तत्व आहे ते अंगीकारण्याचा प्रयत्न आपल्या राज्यकर्त्यांनी केलेला पाहायला मिळतो. ज्याच्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यावरती ज्या प्रकारची ग्रामपंचायत किंवा एकूण ग्रामव्यवस्था जी स्वीकारण्यात आलेली होती, तिथल्या गावाच्या प्रशासनासाठीची जी काही व्यवस्था स्वीकारण्यात आलेली होती त्याच्यामध्ये खूप आमूलाग्र बदल झाले. आपण ज्या वेळेला पंचायती राज्य या विषयीचा जो कायदा आला, जी 73वी घटना दुरुस्ती आली, या विषयीचं जे काही तुम्ही मांडणी ऐकणार आहात त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश हा केला गेलेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कशा पद्धतीने ग्रामपंचायतीला अधिकाधिक स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. अर्थात ती सगळी संकल्पना ही गांधीजींच्या ग्रामस्वराज्याच्या संकल्पनेशी तंतोतंत जुळणारी आहे असं मी म्हणणार नाही, पण
त्या संकल्पनेनुसार जे हे मार्गदर्शक तत्व स्वीकारलेलं होतं त्याचा प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेला हा एक महत्वाचा प्रयत्न आहे. आणि त्या दृष्टीने कलम 40 हे आपल्याला अत्यंत महत्वाचं संविधानातलं कलम असलेलं लक्षात येईल. कलम 40 मध्ये मार्गदर्शक तत्वांमध्ये ज्या पद्धतीने ग्रामपंचायती आणि ग्रामस्वराज्याची संकल्पना राबवण्याचा जो काही थोडा बहुत प्रयत्न झालेला आहे त्याचा उल्लेख मी केला. आपल्याला त्याच्या जोडीला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जरी ग्रामपंचायतींना स्वातंत्र्य देण्याचं आणि त्यांना मोठ्या प्रमाणात अधिकार देण्याचं लगेचच शासनाला राज्यकर्त्यांना शक्य झालं नसलं तरी देखील एक अत्यंत महत्वाचं तत्व आपल्या संविधानकर्त्यांनी स्वीकारलं आणि ते म्हणजे लोकशाही विकेंद्रीकरणाचं तत्व. लोकशाही विकेंद्रीकरण याचा अर्थ काय? विकेंद्रीकरण याच्यामध्ये या शब्दामधनं आपल्याला असं दिसतं की कोणत्याही गोष्टीचं केंद्रीकरण होऊ न देणं. केंद्रीकरण होऊ न देणं याचा अर्थ कोणती गोष्ट एका ठिकाणी साठवू न देणं. ज्या वेळेला विकेंद्रीकरण हा शब्द लोकशाही या शब्दाशी जोडला जातो तेव्हा प्रामुख्याने आपण सत्तेच्या विकेंद्रीकरणाविषयी बोलत असतो. इंग्लिशमध्ये अशी एक म्हण आहे की पॉवर करप्ट्स अँड ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ऍब्सोल्युटली. याचा अर्थ असा की सत्ता ही भ्रष्ट होते आणि अनियंत्रित सत्ता ही अनियंत्रितपणे भ्रष्ट होते. म्हणजे ज्याच्या हाती सत्ता असते तो माणूस जर त्याच्यावरती कोणतंही नियंत्रण नसेल तर तो भ्रष्टपणे वागण्याची दाट शक्यता असते. आणि म्हणून सत्ता भ्रष्ट होऊ न देण्यासाठी आपल्याला काही उपाययोजना करणं हे आवश्यक असतं. ती उपाययोजना जर आपण केली तर आपल्या देशातली लोकशाही शाबूत राहील याची जाणीव ही आपल्या संविधानकर्त्यांना होती. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं पाहायला मिळेल की लोकशाही विकेंद्रीकरणाचं जे तत्व आहे ते आपण व्यापक प्रमाणामध्ये स्वीकारलेलं दिसतं. लोकशाही विकेंद्रीकरणाचं जे काही तत्व आहे ते स्वीकारताना काही महत्वाच्या गोष्टी आपण केलेल्या पाहायला मिळतात. पहिली महत्वाची गोष्ट याचा ही आपल्याला आपण ज्या पद्धतीचं संघराज्याचं तत्व स्वीकारलेलं आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा सत्तेचं केंद्रीकरण होणार नाही याची एक खबरदारी घेतलेली पाहायला मिळते. म्हणजे काही अधिकार हे केंद्र शासनाकडे आहेत आणि काही अधिकार हे राज्य शासनाकडे आहेत. पण त्याही पेक्षा मोठ्या पातळीवरती आपल्याला याचा जो अवलंब केलेला पाहायला मिळतो तो म्हणजे प्रशासनाच्या पातळीवरती लोकशाही विकेंद्रीकरणाचं तत्व हे स्वीकारलेलं पाहायला मिळतं. याचा प्रत्यक्षामध्ये उपयोग असा केला जातो की सत्ता किंवा अधिकार हे जरी वरिष्ठ पदावरील व्यक्तीकडे असले तरी सुद्धा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये खालच्या स्तरावरच्या प्रशासनामधल्या खालच्या स्तरावरच्या लोकांचा समावेश करून घेतला जातो. प्रशासनातील जे एकूण श्रेणीबद्ध व्यवस्था असते त्या श्रेणीबद्ध व्यवस्थेतील वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळे अधिकार हे दिलेले असतात आणि या सगळ्यांच्या सहभागामधनं निर्णय हा घेतला जातो. म्हणजे कोणतीही व्यक्ती एकटा निर्णय घेत नाही तर त्या निर्णय प्रक्रियेमध्ये अनेकांचा सहभाग हा असतो. या सहभागामधनं वरिष्ठ व्यक्तीवरतीही एक प्रकारचा वचक ठेवला जातो. ती मनमानी करू शकत नाही. पण जरी हे केलं गेलेलं असलं तरी त्याच्या जोडीला हेही पाहिलं जातं की अधिकाधिक लोक त्याच्यामध्ये सहभागी होतील आणि त्यांच्या देवाणघेवाणीतून त्यांच्या विचारविनिमयातून निर्णय घेतला जाईल याची देखील खबरदारी ही घेतली जाते. आणि म्हणून लोकशाही विकेंद्रीकरणाचं जे तत्व आहे ती आपली लोकशाही शाबूत ठेवण्यासाठीचं एक अत्यंत महत्वाचं तत्व आहे असं आपल्या लक्षात येईल. लोकशाही विकेंद्रीकरणाच्या तत्वामधनं आपल्या देशातील लोकशाही शाबूत राहील याचे प्रयत्न केले गेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यातूनच आणखी एक महत्वाचा विचार जो मांडला गेला आणि जो आपल्याकडे स्वीकारला गेला तो म्हणजे गाव पातळीवरती लोकशाही आणणं. गाव पातळीवरती लोकशाही आणण्याचे वेगवेगळे प्रयत्न केलेले असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. पहिला महत्वाचा प्रयत्न म्हणजे ग्रामपंचायतींमध्ये महिलांना सहभागी करून घेण्याचा जो 33% आरक्षणाचा कायदा आला हा एक सगळ्यात महत्वाचा विचार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्याबरोबरच ग्रामसभांना मोठ्या प्रमाणात जे अधिकार देण्यात आलेले आहेत त्यातनं देखील एकूण हा जो गावाच्या पातळीवरती लोकशाही राबवण्याचा जो विचार आहे तो विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला असलेला आपल्याला पाहायला मिळतं.
ग्रामपंचायतीच्या पातळीवरती महिलांचा सहभाग असावा हा विचार आधीही मांडला गेलेला होता आणि स्वातंत्र्यानंतर ज्या प्रकारच्या इथं ग्रामपंचायती आल्या त्याच्यामधनं देखील एखाद दुसरी महिला ही ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून घेतली जात असे, मात्र तिला मोठ्या प्रमाणात अधिकार हे काही नव्हते. आता 33% आणि नंतर 50% असं आरक्षण दिल्यामुळे स्त्रियांना मोठ्या प्रमाणात निर्णय प्रक्रियेच्या पातळीवरती सहभागी करून घेण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला पाहायला मिळतं. जर गावाच्या पातळीवर लोकशाही आणायची असेल तर लोकशाही म्हणजे प्रत्येकाला निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणं, आणि प्रत्येकाला असं ज्यावेळेला आपण म्हणतो तेव्हा अर्थातच त्याच्यामध्ये बायकांचा सुद्धा समावेश झाला, स्त्रियांचा सुद्धा समावेश त्याच्यामध्ये झालेला आहे आणि तो झालेला असला पाहिजे. कारण निर्णय घेणं हे काही फक्त पुरुषांची मक्तेदारी नाही, त्याच्यामध्ये स्त्रियांनी देखील सहभागी व्हायला पाहिजे. हा अत्यंत महत्वाचा आणि समतामूलक अशा प्रकारचा विचार आहे. हा विचार पुढे नेण्यासाठी म्हणून आपल्याला 73वी घटना दुरुस्ती आणि नंतर 50% आरक्षणाचा निर्णय हा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामधनं जो कोणता निर्णय घ्यायचा असेल त्या निर्णयामध्ये स्त्रियांना देखील सहभागी करून घेतलं जातं. गावाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्त्रियांचा सहभाग सुद्धा का आवश्यक आहे? कारण जर गावातले जे काही निर्णय असतील त्याचा परिणाम जर बायकांवरती सुद्धा होणार असेल तर त्यांनी सुद्धा त्या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हायला नको का? पुरुषांनी निर्णय घ्यायचे आणि मग त्या निर्णयांचे जी काही परिणती असेल ती आपण भोगायची, हे काही बरोबर नाही. या विचारामधनं आणि लोकशाही ही अधिकाधिक सर्वसमावेशक करण्याच्या प्रयत्नामधनं आपल्याला स्त्रियांनाही निर्णय प्रक्रियेत सहभागी घेण्याचा प्रयत्न हा केला गेलेला पाहायला मिळतो. लोकशाही विकेंद्रीकरणाचं जे तत्व आहे हे तत्व आणखी एका प्रकारे आपल्याला ग्रामपंचायतींमध्ये स्वीकारल्याचं पाहायला मिळतं. गाव पातळीवरती लोकशाही आणण्याचा जो काही प्रयत्न पंचायती राजच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे त्यातनं देखील लोकशाही विकेंद्रीकरणाचं तत्व हे अधिकाधिक रुजवण्याचा प्रयत्न हा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळेला आपण गाव पातळीवरची लोकशाही असं म्हणतो तेव्हा आपल्याला 2-3 प्रकारच्या गोष्टी ह्या आवश्यक आहेत. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये गावातल्या अधिकाधिक लोकांचा समावेश असणं, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गावातल्या सर्व समाज घटकांचा निर्णय प्रक्रियेमध्ये प्रशासनामध्ये सहभाग असणं. पहिलं जे काही तत्व आहे की निर्णय प्रक्रियेत अधिकाधिक लोकांचा समावेश असणं, हे जे तत्व आहे हे ग्रामसभेच्या माध्यमामधनं अंगीकारलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे निर्णय जो आहे हा जरी ग्रामपंचायत घेत असली तरी त्या निर्णयावरची व्यापक विस्तृत चर्चा ही ग्रामसभांमध्ये होऊ शकते. ग्रामसभा नव्या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये जर काही कायदे करणं किंवा काही बदल करणं, धोरणं आखणं हे जर आवश्यक वाटत असेल तर त्याविषयीचे मुद्दे हे आपल्या बैठकीमध्ये उपस्थित करू शकते. आणि ग्रामसभेच्या बैठका ह्या वर्षातनं 6 वेळा तरी होणं हे आवश्यक मानलं गेलेलं असल्यामुळे आपल्याला असं पाहता येईल की लोकांचा सहभाग निर्णय प्रक्रियेमध्ये अधिकाधिक होण्याचीही शक्यता ही वाढलेली असल्याचं पाहायला मिळेल आपल्याला. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांचा सहभाग हे तत्व ग्रामसभेच्या माध्यमातून अंगीकारलेलं दिसतं. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला असं पाहता येईल की ज्या वेळेला पंचायती राजच्या माध्यमातून महिलांसाठी सुरुवातीला 33% आरक्षण आणि आता 50% आरक्षणाची जी काही तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे स्त्रिया हा जो एक दुर्लक्षित राहिलेला घटक होता या घटकालाही निर्णय प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला पाहायला मिळतं. निर्णय जे काही आहेत हे निर्णय समाजात राहणाऱ्या प्रत्येकच व्यक्तीवरती त्याचा परिणाम प्रत्येक निर्णयाचा होत असतो. मग निर्णयाचा परिणाम जर प्रत्येक व्यक्तीवरती होत असेल तर निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा प्रत्येकाचा सहभाग असावा हे आवश्यक बनतं. आपल्याला असं पाहता येईल की प्रत्यक्षामध्ये जरी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक व्यक्ती सहभागी होऊ शकत नसली तरी सुद्धा प्रत्येक समाज घटकाचा प्रतिनिधी हा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होणं आणि प्रत्येक समाज घटकाचा जो दृष्टिकोन आहे, प्रत्येक समाज घटकाच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळणं हे अत्यंत गरजेचं बनतं.
वेगवेगळ्या समाज घटकांना प्रतिनिधित्व दिलं गेलेलं होतं, स्त्रियांनाही प्रतिनिधित्व आधी दिलं गेलेलं होतं. पण असं असलं तरी स्त्रिया ह्या काही निवडून येत नव्हत्या. आणि दुसरं महत्वाचा मुद्दा ह्या संदर्भातला असा की त्यांचं प्रमाण हे अत्यंत कमी राहत असे. ज्या वेळेला 33% आणि अलीकडच्या काळामध्ये 50% आरक्षणाची ज्या वेळेला तरतूद करण्यात आली, त्यामुळे स्त्रिया ह्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी आता होऊ शकतात. त्या सरपंच किंवा उपसरपंच अशी पदं भूषवू शकतात. निर्णय प्रक्रियेमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढवून गाव पातळीवरती लोकशाही आणण्याचा जो विचार आहे हा पुढे नेण्याचा प्रयत्न केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल.